मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सुळे फाटा येथे अवैधरित्या मद्याची वाहतूक करणारा कंटेनर सांगवी पोलिसांनी जप्त केला। 18 डिसेंबरला सकाळी ही कारवाई करण्यात आली। मद्यासह कंटेनर मिळून एकूण 53 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला। या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांनी सांगवी पोलिसांचे कौतुक करून 10,000 रुपयाचे विशेष पारितोषिक जाहीर केले। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरपूरकडे अवैध मद्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली होती। त्यांनी हाडाखेजवळ सुळे फाटा येथे सापळा रचला। दरम्यान पेट्रोलिंग करीत संशयित कंटेनरचा शोध घेत असताना सुळे फाट्याजवळ ते आढळले। DD01E9854 या कंटेनरला थांबवण्यात पोलिसांना यश आले। चालकाने त्याची ओळख सांगितल्यावर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले। त्यात मॅकडॉवेल कंपनीच्या प्रत्येकी 750 ml व्हिस्की भरलेल्या बाटल्यांची 250 खोकी, रॉयल चॅलेंज व्हिस्कीची 40 खोकी व रॉयल स्टँग व्हिस्कीची 150 खोकी आढळली। सदर बाटल्यांवर केवळ पंजाब राज्यात विक्रीसाठी असल्याचे नमूद केले होते। बारकोड लक्षात येऊ नये म्हणून प्रत्येक बॉटलचे लेबल खोडल्याचे आढळले। या कारवाईत एकूण 53,16,800 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला। ट्रक चालक नरेश कुमार तुकाराम जाट राजस्थान याला अटक करण्यात आली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार संदीप ठाकरे, योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, कृष्णा पावरा, संतोष पाटील, अल्ताफ मिर्झा यांनी ही कारवाई केली। अपर अधीक्षक किशोर काळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात भेट देऊन कारवाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत त्यांना 10,000 रुपयाचे विशेष पारितोषिक देण्याचे जाहीर केले। नमस्कार। आज दिनांक 18 डिसेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाट यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती आणि त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमचे PSI वसावे जे शिरपूर पोलीस तालुक्याला नेमणुकीला आहेत आणि सोबत इतर आमचे तपास पथकातले सर्व अंमलदार यांनी सुळे गाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण 410 खोके त्याच्यामध्ये भेटून आले, ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे, रॉयल चॅलेंज आहे, रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते। संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता। त्यामुळे आपल्याकडं ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ते इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल एज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येते। तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कामगिरी माननीय IG साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे DYSP सचिन हिरे यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाट, PSI वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यातल्या आमच्या तपास पथकांनी केलेले आहे। या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना 10,000 रुपये रिवॉर्ड देऊन गौरवण्यात येईल असं देखील या निमित्ताने मी जाहीर करत आहे।